हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण? मस्त ना? श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी एक व्हिडिओ काढत आहे. तो सर्वांसाठीच उपयुक्त असा व्हिडिओ आहे. तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मी त्या व्हिडिओमध्ये केसांना लावण्यासाठी आयुर्वेदिक तेल बनवत आहे, त्याचा व्हिडिओ काढत आहे. तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि असेच तुम्ही तेल बनवा आणि तुमच्या पण केसांना लावून पहा. 100% रिझल्ट आहे. माझे केस खूप गळायचे, पूर्णपणे बंद झालेले आहेत गळायचे आणि नवीन केस पण उगवत आहेत आणि उवा वगैरे कोंडा असेल तर तो पण कमी होतो. तर मी आता माझ्या मिस्टरांसाठी तेल बनवत होते. मी याच्या अगोदर बनवून लावलेलं आहे. त्यांचे पण खूप केस गळतात. ते बोलले माझ्यासाठी पण तेल बनव. तर तेल बनवतच आहे, तर म्हणलं चला व्हिडिओ काढूया. आपल्यामुळे कोणाला तर मदत होईल, कोणाची तर केस गळती कमी होईल. त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे खास तुमच्यासाठी. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासाठी लागणारं साहित्य आपण इकडे घेतलेलं आहे. जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत 20 वर. ही पिवळी मोहरी आहे. पिवळी मोहरी, शक्यतो पिवळी मोहरी घ्या. नसेल तुमच्याकडे तर काळी घेतली तरी चालेल. एक छोटी वाटी आहे, जे मोठे 2 चमचे. हा एक कांदा आहे मीडियम साईजचा. या लवंगा आहेत, एक 20 वर लवंगा असतील. मेथी आहे ही एक 2 चमचे मोठी. आणि हा कढीपत्ता आहे. आता आपण कृती करूया. इकडे आपण टोप तापत ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. त्याच्यामध्ये तेल ओतत आहे. जितकं आपल्याकडे तेल आहे तितकं आपण इकडे तेल ओतलेलं आहे. हे लाल लाल तेल दिसतंय कारण आपल्या घरगुती खोबऱ्यापासून काढलेले तेल आहे. हे पण आहे पांढरं. हे चांगल्या खोबऱ्यापासून काढलेलं आहे, त्यामुळे पांढरं आहे तेल. हे पण तेल आपण आता ह्याच्यामध्ये ओतत आहोत. चमच्याने काढून आळलेलं आहे. आपण सर्व तेल ह्याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे. थोडं तेल गरम झालं ना, आपण एक एक साहित्य यातलं तेलामध्ये टाकणार आहे. आणि आपलं तेल गरम झालेलं आहे. सर्वप्रथम आपण मेथी टाकत आहोत. मेथीला थोडस फुटायला वेळ लागतो, त्यामुळे त्यानंतर आपण जास्वंदाची फुले टाकत आहोत. जास्वंदाच्या फुलाने केस असे मऊ लुसलुशीत होतात, मस्त असे मऊसूत होतात. आता आपण कढीपत्ता टाकत आहोत. कढीपत्त्यामुळे ना नवीन केस उगवायला मदत होते. आता आपण मोहरी टाकत आहे. मोहरीमुळे ना डोक्याला थंडावा गारवा मिळतो या मोहरीमुळे पिवळ्या. त्यामुळे तुम्ही पण मोहरीचं तेल शक्यतो डोक्याला आपण लावत नाही ना, वापरण्यात खाण्यात वापर करतो, पण डोक्याला शक्यतो मोहरीचं तेल वापरत नाही. त्यामुळे मोहरी टाका. आणि कांद्याने पण आपल्या केसाची ग्रोथ पटकन होते, वाढ लगेच होते, त्यामुळे कांदा पण वापरा. हे सर्व साहित्य आपण एक एक मिनिट परतून नंतर दुसरं साहित्य टाकलेलं आहे. आता आपण लवंगा टाकत आहे. लवंगाने ना डोकेदुखी पूर्णपणे बंद होते आणि ओवा वगैरे असतील तर त्या पण निघून जातात. असे तेल नक्की बनवा. त्याला आपण 5 मिनिट असंच उकळून घेणार आहे. तेलाला उकळत ठेवणार आहे. हलवत उकळायचं. सर्व पदार्थ जे जिन्नस टाकलेले आहेत ना, ते पूर्णपणे मुरलं पाहिजे त्याच्यामध्ये तेलामध्ये. आणि हे तेल लगेच गाळणार नाही आपण. 2 दिवस असंच टोपामध्ये ठेवून देणार आहे. 2 दिवसांनी याला गाळून घेणार आहोत. वस्त्रगाळ किंवा चाळणीने गाळलं तरी चालेल. जास्वंदाची फुले नक्की टाका. त्याने आपले केस सिल्की मऊ असे होतात आणि चमकदार होतात. खूप मस्त दिसायला लागतात. आणि लवंगामुळे ना उवा असतील आपल्या डोक्यात, उवा छोट्या उवा लिका वगैरे असतील तर त्या मरून पण जातात. तो लवंगा पण टाका तुम्ही. खूप छान रिझल्ट आहे. नक्की ट्राय करा. तुम्ही पण असे तेल बनवा. तुमच्या केसाला लावून पहा. 15 दिवस पहा रिझल्ट कसा आहे याचा. दररोज संध्याकाळी झोपताना तेल लावायचं. खूप छान रिझल्ट आहे. तुम्हाला आवडला माझा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू. धन्यवाद. आपलं तेल बनवून झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करत आहे आणि याला थंड होण्यासाठी असंच ठेवून देणार आहोत. थंड झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपण 2 दिवस हे तेल असंच झाकून ठेवणार आहोत. त्यानंतर याला उघडून पाहायचं. 2 दिवस उघडायचं नाही बिलकुल. थंड झाल्यानंतर झाकण ठेवायचं पण.